नेहमीच सातत्याने कार्य करताना पाहिलं. हरिश्चंद्र मडवे असतील, त्यानंतर बंडू पाटील असतील, श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला आज स्टंप्स आपण जे बघतोय ते त्यांच्या माध्यमातून दिले गेले. त्यानंतर व बॉल या स्पर्धेसाठी पुरवले गेले. मनोहर मडवी यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच याच्यासाठी मात्र एनर्जी ड्रिंक दिली गेली. आणि मात्र प्रभाकर मडवी यांचा सुद्धा योगदान ह्या स्पर्धेसाठी. तर पंचांचा इशारा होतोय, सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, करो की मरो अशी मात्र सामना असेल. तर पहिल्या चेंडूवर मात्र जोरदार प्रहार केला गेला. तत्पूर्वी मात्र चेंडू मात्र जमिनीला दान होतोय आणि नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला जातोय. 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण केल्या जातात त्या गिरीश सावंत याच्या माध्यमातून. गिरीश सावंत आणि मात्र रितेश मडवी दोन नवसाती संघाकडून सातत्याने खेळताना, दिवा कलेडा संघातून खेळताना सातत्याने आपण पाहायला भेटतात. आणि मात्र मोनिश मात्र पाटील राईट अँड राऊंड द विकेट मारा करताना आपण पाहायला मिळतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, अशा प्रकारची गोलंदाजी जर तुम्ही गिरीश सावंतसाठी केलीत तर नक्कीच त्याचा तुम्हाला भुर्दंड पडेल. आणि चेंडू जातोय सीमारेषे पार, आर पार चौकार. पुन्हा एकदा अपील करतोय, जे प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू असतील, जेवणासाठी मुबलक चिकन आहे आणि जेवणासाठी सोय केलेली आहे 40+ दिवा कोलीवाडा यांच्या व ग्रामस्थ मंडळ दिवा कोलीवाडा यांच्या माध्यमातून. तर बंडूदादा केनी यांच्या माध्यमातून आपल्याला जेवणाचं साहित्य पुरवलं गेलं. त्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप आभार असतील. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मात्र मोनिश पाटील पहिला थोडंसं 2 चेंडूवर थोडासा महागला ठरल्यानंतर मात्र करण स्मृतीसाठी करो की मरो अशी मात्र लढत आहे, आर या पार. पुन्हा एकदा हा मात्र डाव्याशीचा बाहेरून जाणार चेंडू मारण्याच्या मात्र सोडून देतात. पंच अवांतर घोषित करतायत आणि अवांतर घावेने मात्र धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 2 चेंडूनंतर 7 धावा. समोर आहेत गिरीश आणि रितेश. काहीतरी ओपनिंग जोडीमध्ये काहीतरी बदल केला गेला आणि मात्र रितेश मडवी यांना मात्र बढती दिली गेली आणि सलामीला पाठवलं गेलं. त्यानंतर मात्र एका बाजूने नेटाने लढताना दिसतोय तो मात्र गिरीश सावंत. हा मात्र मधल्या यशवंत जोरकस आणि पंचांकडून जोरदार दाद मागले. त्यांनी मात्र पायचीतची अपील केली आणि पंचांनी मात्र अपील पकडून धरली जाते. आणि अशा प्रकारे मात्र आणि पहिला मोहरा मात्र करण स्मृती संघाचा तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय, तो म्हणजेच गिरीश सावंत. मोठा मासा मात्र गळायला लागतोय. पहिली सफलता मात्र मोनिशला भेटते आणि याच्या पुढचं समालोचन एका षटकानंतर मात्र आपल्याजवळ आपल्या समोर जोडले जातील. डिकोस्टा आपल्या जगप्रसिद्ध समालोचक आपले हितेश वैटी यांच्या माध्यमातून ICC पॅनलचे जगप्रसिद्ध समालोचक, त्यांची वर्णी लागेल नक्कीच ISPL साठी. तेच डिकोस्टा नेहमीच रविशास्त्री सिद्धू यांच्याबरोबर बसतात आणि स्टार स्पोर्ट्सचे अनऑफिशियल कॉमेंटेटर्स डिकोस्टा इथं उपस्थित. ते आपल्याला पहिल्या षटकानंतर आपल्याजवळ जोडले जातील. IPLचा बहुमूल्य न ऐकलेला आवाज डिकोस्टा यांचा आपल्याला ऐकायला मिळेल थोड्याच काळात. तर लगेचच नवीन फलंदाज मात्र चिनू मैदानात जाताना दिसतात. पहिली सफलता, पहिला मासा मात्र गळाला लागला गेला तो म्हणजेच आई भगीरथी स्मृती संघाला आणि करण स्मृती संघाला मात्र हादरा बसला गेला आहे. आई मात्र नक्कीच करण स्मृती संघाला मात्र करो की मरो अशी लढत असेल आणि पंचांचा अवांतर घोषित केला जातोय. पंच जमिनीला समांतर केले जात आहेत. अवांतर धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली जाते आणि सिंगल लाईन आहे याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णयाला तुम्ही नक्कीच सन्मान द्यायचा आहे. तुषार पाटील तुम्ही नक्कीच एक चांगले खेळाडू आहेत. पंच जो निर्णय देतील योग्य देते. न्यूट्रल पंच आपले ह्या स्पर्धेसाठी आपण पाहायला मिळतात. पंच म्हणून या कामगिरीसाठी आपण पाहतोय. तर या स्पर्धेसाठी आकाश बनसोडे, विकी बनसोडेवर प्रथम पाटील. पुन्हा एकदा पुढे सरसावून जोरकस मारलाय आणि तिथं मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात मात्र भूषण पाटील सेफ हँड म्हटलं जातं नवसाती संघाचा. त्याच्या मात्र हातात चेंडू विसावतोय आणि पहिला दुसरा गडी मात्र चिनू यांच्या रूपाने तंबूच्या आश्रयाला जातोय.
अशा प्रकारे मात्र दुसरा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतंय. अनुज पाटील संघाचे संघमालक असतील. करणस्मृती संघाचे कुठेतरी थोडेसे चिंतेचं वातावरण असेल, कारण करो की मरो अशी लढत नक्कीच तुम्हाला जिंकायचं लागेल. कारण आई भगीरथी स्मृती हा संघ नक्कीच एक सामना जिंकून मात्र दुसऱ्या आपल्या क्वालिफायसाठी सुपर फोरसाठी जाण्यासाठी मात्र लढताना दिसतोय. त्याचबरोबर समोर पाहिलं तर करणस्मृती हा संघ मात्र नक्कीच पहिला सामना हरल्यानंतर दुसरा सामना त्यांना जिंकावाच लागेल. करो या मरो अशी मात्र समीकरण आहे. तर पुन्हा एकदा हा मधल्या षटकाचा चेंडू जोरकस मारलाय. चेंडू जातोय लॉंगऑफच्या दिशेत. तिथं भूषण पाटील यांच्या माध्यमातून मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. नेहमीच सेफ हँड पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटका माफ करा, एक चेंडू शिल्लक आहे अजून. धावसंख्या मात्र फलकावर लागली जाते ती मात्र 9 धावा. चांगली सुरुवात केली होती ती मात्र गिरीश सावंत यांनी, मात्र त्यानंतर त्या चांगल्या सुरुवातीचं मात्र रूपांतर त्यांना मोठ्या धावसंख्येमध्ये मात्र काही उभारता आलं नाही. तरी पण पुन्हा एकदा मोनिश पाटील राईट हँड ओरदेकेट मारा. रितेश मडवी मला वाटतं पहिल्यांदाच ऐकला. हा मात्र आकुटप्याचा चेंडू बॅटची कड घेतोय आणि चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात आणि तुषार पाटील मात्र झेल टिपतोय. आणि पहिल्या षटकामध्ये बॅक टू बॅक मात्र 3 हादरे मोठे मासे मात्र गळाला लागले जातात ते करणस्मृती संघाचे. आणि 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना मात्र धावसंख्या फलकावर लागली जाते ती 9 धावा. तर नवीन फलंदाज मैदानात येताना दिसतोय तो मात्र स्मिथ. स्वतः कर्णधार आपल्या मात्र नक्कीच आकार द्यावा लागेल. आणि मैदानात शाबूत असलेले तेच मात्र सनी एका धावेवर खेळताना दिसत आहेत. लगेचच सामना असेल स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती व गजानन प्रतिष्ठान संघ असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस का बॉस मंचाशी लगेच संपर्क साधायचा आहे. आमचे पाहुणे आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल विनंती असेल. व ह्याच्या पुढचं समालोचन दुसऱ्या षटकासाठी जाऊया. पर आपण नाही डिकोस्टा IPL मध्ये कधी न ऐकलेला आवाज माझे परम मित्र डिकोस्टा आपल्या समोर जोडले जातील. हॅलो, तीन गडी बाद 9 अशी केविलवाणी अवस्था झालेली आहे. कुठेतरी आपल्या संघाला बॅक करावं लागेल, आपल्या खेळाडूंना बॅक करावं लागेल. या सामन्यादरम्यान गोलंदाजी चांगली होते, तेच तर्रार गोलंदाजी ते केली जाते. विराज मडवी यांच्या मार्फत आणखीन एक चांगला चेंडू. एक धावफलक पुढे सरकले, धावफलक जाऊन पोचले 10च्या घरात. तर विनंती असेल खेळाडूंना प्रेक्षकांना कोणाला जेवायचं असेल तर जेवणाची मुबलक सोय आमच्या 40+ दिवा कोलीवाडा यांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ दिवा कोलीवाडा यांच्या माध्यमातून तुम्हाला मुबलक जेवणाची व्यवस्था आहे. या जेवून जा, फक्त पार्सल नेऊ नका. या सर्वांनी या खाऊन जा, फक्त पार्सल नेऊ नका. चांगला फटका तिथे पॉइंटच्या दिशेने फटका सजवायचा प्रयत्न होता, पण फटका बॅटची कडा घेऊन गेलाय. डिक्लेअर क्षेत्रात 1 धाव कंप्लीट झाली. आणखीन एक धावने धावफलक पुढे सरकल्या 11च्या घरात. विराज मडवी चांगली गोलंदाजी, वारंवार चांगल्या टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न सन्नी यांना गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. जर विचार केला तर जबरदस्त फलंदाजी ते केली जाते. आणखीन एक जबरदस्त फटका, चांगलं टायमिंग तिथे, तेवढाच चांगला झेल टिपलाय तुषार पाटील गुड्डू. आणखीन एक हादरा, आणखीन एक झटका इथे करण स्मृती संघाला बसतोय. स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती 11 दोन टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस साठी लगेच या. आकाश सरडे फलंदाजीसाठी. चांगला चेंडू, चांगल्या पद्धतीचा चेंडू इथे हाताळला. त्याला उत्तर नव्हतं आकाशकडे, ढकलून द्यायचा प्रयत्न केला होता आकाशने.
आता मोठ्या फटक्याचा खेळ करावा लागेल. 11 धावसंख्या झाले. निदान 25च्या पुढे जर स्कोर कार्ड नेता आला तर एक चांगल्या सुस्थितीत हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान पुढचा चेंडू विराज याचा एक चांगला फटका तिथे कव्हर क्षेत्रात. वेदांत येणार, चेंडू अडवणार, फेकी करणार. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या. धावफलक 2 धावाने पुढे सरकते 13च्या घरात. पुढचा चेंडू जबरदस्त फटका, चांगलं टायमिंग, सरळ भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. मिड विकेटच्या दिशेने आलेला मोठा फटका संधी मिळते डीजे मास्टरला. एकोणीस धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक असणार आहे. तुषार पाटील यांनी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली गोलंदाजीची. स्वतः कर्णधार लिडिंग फ्रंट पाहायला मिळतोय. पहिला चेंडू कर्णधाराचा. कर्णधार तू कर्णधार अशी कॉन्टेस्ट होती आणि इथे स्मिथ बाद झालाय. फलंदाज बाद आणखीन एक झटका बसतोय करण स्मृती संघाला. 19 धावा चांगला एका स्कोरकडे ते आगेकूच करत होते, पण त्याच दरम्यान इथे स्मिथच्या यष्ट्या वाकवण्यात यश आले गुड्डू याला. तुषार पाटील चांगली गोलंदाजी इथे करण्याचा प्रयत्न. त्याच दरम्यान नवीन फलंदाज राहुल फलंदाजीच्या मार्कवर आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू तुषार पाटील याचा एक जबरदस्त चेंडू तिथे झेल टिपता आलेला नाहीये. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक येणार, फेकी करणार. एक धाव कंप्लीट केली आहे. धाव फलक जाऊन पुढल्या 20च्या घरात. आकाशच्या स्ट्राईकवर गेल्या षटकात शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. जर आकाशने हॅट्रिक मारली 6ची तर त्याला निर्भय पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला आपल्या मित्राला दिलेली मायेची थाप बघूया काय करणार आकाश. या सामन्यादरम्यान चांगली गोलंदाजी करावी लागले. इथे तुषार पाटील यांचं कौतुक करावं लागेल. स्वतःच्या खांद्यावर षटक घेतलं. षटकाचा भार कुठेतरी लिहिला पार करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच दरम्यान एका बाजूने आकाश सारखा मोठा खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळतोय. बॅकअप द हँड टाकलेला चेंडू. चेंडू काही समजत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. तुषार पाटीलचा विचार केला तर चांगला फॉर्मात असलेला खेळाडू आहे. गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी टाकतोय. व्हेरिएशन पद्धतीची गोलंदाजी इथे तुषार पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. जसा चेंडू आला त्याला फेकून दिलाय सीमा रेषा पार. बिग हिट षटकार. आणखीन एक चांगला
सन्मान आपण या व्यासपीठावर खरं तर या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. संघाचे संघ मालक ज्यांचा आम्ही नाम उल्लेख करतोय. अनंत स्मृती दिवा कोलीवाडा या टीमचे संघ मालक वैभव अनंत मढवी यांचा सन्मान आपण करतोय. आणि नेक्स्ट मॅच मध्ये टॉस आपल्याला करायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन अरविंद दादा चंदू पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. या फ्रेम मध्ये अजय दादा पाहायला मिळतील. हा सन्मान होत असताना संघ मालकानं आज आपल्या संघावर दाखवलेला विश्वास आणि आमच्या ऑर्गनाइज कमिटीला मात्र जी साथ मिळाली. संघ मालक वैभव दादांसोबत आम्ही चर्चा करू. तुमचा अनुभव DKPL सीझन 5 चा यावरती करूया आपण टॉस. टीम कॅप्टन ऑफ स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती आणि श्री गजानन प्रतिष्ठान किशोर पाटील एका बाजूला. चला आणि कॅप्टन या. चला गजानन प्रतिष्ठान कॅप्टन आले नाहीयेत, लवकर या. 3 षटकांचा सामना असणार आहे. आपण पाहता दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग 2025 पर्व 5वं. गावदेव खांबलादेव अर्थातच ग्रामदेवतेला खरं तर स्मरून या स्पर्धेचा आपण प्रारंभ केला. महाराजांच्या प्रतिमेचं आपण पूजन केलं. अगदी थाटामाटात सालाबाद प्रमाणे या स्पर्धेला आपण घेऊन आलोय. सुमित सालवी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील, किशोर पाटील एका बाजूला. 2 टीम कॅप्टन अरविंद दादा भुईर यांच्या अरविंद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. somebody is coming. चला विनंती असेल अंपायर सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे तुषार आणि विराज. चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही संघांना. एका बाजूने विराज, एका बाजूने तुषार. चांगली जोडी आपल्याला पाहायला मिळते. आज आपल्या संघासाठी कशी कामगिरी करणार. गोलंदाजीसाठी आपण पाहायला मिळते राहुल. करूया आपण टॉस. सुमित कॉल करतील, श्री गजानन प्रतिष्ठानचे कॅप्टन. छापा आलाय. किशोर पाटील टॉस जिंकलात. नाही इथेच सांगावं लागेल. नाही इथेच सांगावं लागेल टॉस जिंकलात काय असणार. आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. काही समोरची टीम खूप स्ट्रॉंग आहे. चंद्रकांत पाटील, सोहम पवार, फिरकीचा जादूगर. तर तो नाही खेळला तर आम्ही जिंकण्याचे चान्सेस आहे आम्हाला. परंतु तो एकदम चांगला गोलंदाज आहे. आणि सुमितचा विकेट खूप महत्वाचा आहे आमच्यासाठी. शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सना. आपण यानंतर सन्मान घेणार आहोत. स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती संघ मालक नंदकिशोर शांताराम मढवी यांचा सन्मान आपण करतोय. संघ मालकांचा सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही करतोय. पहिल्या चेंडूवर इथे चौकार आलाय. त्या दरम्यान एक बक्षीस येते. सोनू आणि जयेश यांनी जर 1 टप्पा बॉल अडवला, 1 टप्पा कॅच घेतली तर त्यांना प्रत्येक त्या कॅचसाठी 100 रुपये असणार आहेत. आणि डायरेक्ट कॅच घेतली तर 200 रुपये असणार आहेत. अनिकेत बंद्रे किनविल्ला बॉईज यांच्याकडून. दरम्यान पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त फटका सजवला पंचच्या दिशेने 4 धावांसाठी. पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय राहुल. ऑन दी अप खेळायचा प्रयत्न. तिथे 3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात आणि कॅच घेतलाय. आणि इथे तुषार पाटील यांचा खेळ समाप्त झालेला आहे. मोठा झटका, मोठा हादरा इथे संघ आई भागीरथी स्मृती संघाला इथे लागतोय.
धन्यवाद डीजे. सुमधुर संगीत इथे डीजेच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. एक मोठा झटका इथे लागला. पहिल्या चेंडूवर चांगला फटका आला होता. कुठेतरी वाटलं की या सामन्यात आपल्याला बिग हिटिंग पाहायला मिळेल, परंतु दुसरा चेंडू जबरदस्त टप्प्यावर टाकला आणि तिथे तुषारला आपल्या जाळ्यात अडकवण्यात यश आले. तर राहुल याला एक जबरदस्त गोलंदाज आहे राहुल. समोर असणार आहे वेदांत पाटील, आणखीन एक बिग हिट्टर. लगा तो छे अशा पद्धतीची फलंदाजी करणारा वेदांत पाटील आज कशी फलंदाजी करणार आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय. मोठा फटका सजवायचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं यष्टीरक्षण तिथे पाहायला मिळालं. गोल्डन मॅन निलेश चंदू पाटील यांच्या माध्यमातून राहुल याला दिलेली जबरदस्त साथ तिथे पाहायला मिळते. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. चौथा चेंडू असेल राहुल याच्या या षटकातील. सामना करेल वेदांत. जबरदस्त डायविंग, वॉट शॉट, लगा तो छे आणि 6 धावांची मोहर या चेंडूवर उमटवली. वेदांत याने धावफलक पुढे सरकले 10च्या घरात. संधी मिळते डीजे मास्टरला. चेंडू जातोय आणि एक धाव कंप्लीट केली आहे. धावफलक पुढे सरकले 11च्या घरात. एक गडी बाद, एक षटक, 11 धावा. संधी मिळते डीजे मास्टरला. लागेल शेवटची संधी असणार आहे या DKPL स्पर्धेची आपल्यासाठी. जर बाद तर पाहावी लागेल पुढच्या वर्षीची वाट. बघूया काय घडणार, काय बिघडणार. गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळते गिरीश सावंत समोर. तेवढं तगडं आव्हान विराज मडवी, ज्याने गेल्या सत्रात, गेल्या षटकात जर आपण विचार केला तर 6च्या 6 चेंडू तो नॉन स्ट्राईकला राहिलेला. आता मात्र त्याला संधी भेटले, त्या संधीचं सोनं कुठेतरी विराज मडवीला करावं लागेल. आणि जर हा सामना जिंकला तर ते क्वालिफाय होणार आहेत नेक्स्ट राऊंडसाठी. विराज मडवी आणि कंपनी. बघूया काय करणार आपल्या संघासाठी. गोलंदाजीच्या मार्कवर गिरीश सावंत. गिरीश सावंत सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू, जबरदस्त फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवणार, फेकी करणार. त्या दरम्यान दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न थांबवलाय. जर वेदांत याने 3 षटकार मारले तर विक्की मडवी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. चलो लगा तो 6. बघूया वेदांत काय करणार. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल गिरीश सावंत. ऑन द मार्क. दुसरा चेंडू आपल्या षटकातील घेऊन सज्ज झालाय वेदांत साठी. जबरदस्त फटका तिथे. क्षेत्ररक्षक आलाय, जबरदस्त झेल आणि संपलाय वेदांत पाटीलचा खेळ. आणखीन एक झटका, आणखीन एक हादरा या संघाला बसतोय. फलंदाज बाद. संधी मिळते डीजे मास्टरला.
आपण लावलेलं बक्षीस इथे सोनूने तरी पटकावलंय. विनंती असेल ते बक्षीस त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. एक जबरदस्त झेल त्यांनी टिपलेला आहे. प्रत्येक झेलासाठी त्यांना पारितोषिक द्यायचा प्रयत्न इथे केडीविल्ला बॉईजचा होता. दरम्यान पुढचा चेंडू गिरीश सावंत घेऊन सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा संधी आणि तिथे रिले कॅच पाहायला मिळाली. आणखीन एक फलंदाज बाद, आणखीन एक झटका. गौरव इथे बाद होते. संधी मिळते पुन्हा एकदा डीजे मास्टरला. पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय गिरीश सावंत. सामना करेल योगेश. आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज आहे. आपल्या संघाला कुठल्याही क्षणी याच्यातून तारू शकतो. अवांतर चेंडू पंचांनी दोन्ही हात फैलवले. अवांतर चेंडूची ते घोषणा केली. धावफलक आणखीन एका धावाने पुढे सरकतंय. धावफलक जाऊन पोहोचले 13च्या घरात. चांगली इथे गोलंदाजी होत होती. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. चौथा चेंडू सज्ज होईल गिरीश. आणखीन एक जबरदस्त चेंडू आणि तिथे चांगलं स्पोर्ट्समन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथे हॅट्रिक ची संधी, इथे हॅट्रिक मिळवली गिरीश यांनी. जबरदस्त गोलंदाजीने आपल्या संघाला बॅक केलंय या सामन्यामध्ये. हॅलो, दरम्यान जबरदस्त गोलंदाजी इथे गिरीश सावंत यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूमध्ये 8 चेंडू 19 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. फलंदाजीसाठी पाहायला मिळतो आपल्याला प्रथम हार्ड हिटर फलंदाज आहे. एखादा षटकार मारला तर संघाला सुस्थितीत घेऊन येऊ शकतो. या सामन्यादरम्यान गोलंदाजीसाठी सज्ज होईल गोलंदाज पुन्हा एकदा गिरीश सावंत. आणखीन एक जबरदस्त फटका. चांगला टायमिंग तिथे रितेश मडवी आलाय चेंडूवर. चेंडू अडवणार फेकी करणार. त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट झाली. धावफलक पुढे सरकले 14च्या घरात. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 18 धावा, 18 धावा 7 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. चला, विनंती असेल स्पीडअप करायचं थोडंसं. प्रत्येक चेंडू नंतर टीम मीटिंग नको आहे, विनंती असेल. गोल्डन मॅन थोडीशी घाई करायची, थोडीशी विनंती असेल. अजून बरेच सामने आम्हाला खेळायचे आहेत. चला, घाई करा, थोडीशी विनंती असेल.
7 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 18 धावांची गरज. 18 धावा 7 चेंडू. पुढचा चेंडू घेऊन शिल्लक सज्ज झालाय गिरीश. आणखीन एक जबरदस्त फटका. चांगला टायमिंग. तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय. 1 धाव त्या दरम्यान कंप्लीट केले. धाव फलक पुढे सरकले. 15च्या घरात अजूनही जिंकण्यासाठी गरज असणार ती. 6 चेंडू 17 धावा. 17 धावा 6 चेंडू. काय घडणार काय बिघडणार. गोलंदाजीच्या मार्कवर कुठला गोलंदाज आणणार. जर गेल्या सामन्याचा विचार केला तर खराब गोलंदाजीमुळे आज संघ हारलेला होता. या सामन्यात स्वतः कोणाच्या हातात गोलंदाजी सोपवणार गिरीश सावंत बघूया. गोलंदाजीसाठी सज्ज झाला आकाश सरडे, जो कभी भी कौन से भी मैच का रंग बदल सकता है. गोलंदाजी आज तशीच करावी लागेल. आपल्या संघाला बॅक करावं लागेल. युग 11 कडून हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आकाश सरडे यांना. युग 11 यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. याची नोंद घ्यायची. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय आकाश सरडे. विनंती असेल स्पीडअप करायचं सामन्यात पंच. सहा चेंडू 17 धावा. 17 धावा 6 चेंडू. जरा सामना लवकर खेळायचा विनंती असेल. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय आकाश सरडे. गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय एक मोठा फटका. जसा विराटच्या टप्प्यात चेंडूला त्याला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी धावफलक आणखी 6 धावांनी पुढे सरकलं. 21च्या घरात आता कुठेतरी विजय दृष्टिक्षेपात आल्यासारखा पाहायला मिळतोय. 5 चेंडू 11 धावा. काय घडणार काय बिघडणार. तुषार पाटील लवकर बाद झाला. त्याच्यानंतर वेदांत बाद झाला. पण विराज अजून सुद्धा या खेळपट्टीवर तळ ठोकू नये. त्याने आपले पाय मजबूत रोवलेत आणि त्याचाच प्रत्यय इथे दाखवतोय. आकाश सरडेला कुठेतरी विश्वास देणं गरजेचं आहे. चला विनंती असेल गोलंदाजीसाठी सज्ज व्हा. पुन्हा एकदा लढाई करावी लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. विराज मडवीचा प्रयत्न इथे यशस्वी पाहायला मिळाला. पुढचा चेंडू घेऊन आकाश सरडे सज्ज झालाय विराजसाठी. आणखीन एक मोठा फटका मारायचा तिथे प्रयत्न. चेंडू डी क्षेत्रात जातो. डिक्लेअर क्षेत्रात आणखीन एक धाव फलक जाऊन पोचले होते. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू 10 धावा. 10 धावा 4 चेंडू. काय घडणार काय बिघडणार. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होत आहे आकाश सरडे. इथे चेंडू हवेत. स्मिथ तिथे चेंडू खाली येणार आणि विराज पाटील बाद झालाय. विराज मडवी बाद झालाय. मोठा झटका. आकाश सरडे याचं कौतुक करावं लागणार. जबरदस्त गोलंदाजी आणि विराजला चेंडू समजला नाहीये. विराज कुठेतरी माघारी परतलाय. मोठा झटका फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. खतरनाक डेंजर. हा फलंदाज डेंजर आहे. हा फलंदाज काही करू शकतो. या फलंदाजाला मोठा फटका सजवावा लागेल. जर भूषण पाटील यांनी जर हा सामना जिंकून दिला तर ओमी केनी यांच्याकडनं 1000 रुपये तसेच राज पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
3 चेंडू 10 धावांची गरज असणार आहे. सुपर टायमर आहे भूषण. बघूया काय करणार आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय आकाश सरडे. सामना करेल भूषण. मोठा फटका मारायचा प्रयत्न तिथे केला होता. फलंदाज सुस्थितीत आपल्या घरात पोहोचले. 1 धाव कंप्लीट झाली. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू 9 धावा 9 धावा 2 चेंडू. काय घडणार काय बिघडणार. प्रथम असणार आहे स्ट्राईकवर रॉयल ब्रदर्स. जर प्रथमने सामना जिंकवला तर पुढच्या फेरीत दाखल होईल आई भागीरथी स्मृती संघ. आणि जर हा सामना जिंकवण्यात आकाशला यश आलं तर पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये कमबॅक होईल त्यांचं. कुठेतरी या स्पर्धेपासून दूर जाताना आपल्या संघाला डुबते को तिनके का सहारा इथे आकाशने दिलाय. जर प्रथम याने मॅच जिंकवली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला आत्ता पाहायला गेलो तर प्रेक्षकांनी सुद्धा जबरदस्त दाद दिली आहे या स्पर्धेला आणि आपल्या खेळाडूला बॅक करायचा प्रयत्न इथे. जर आई भागीरथी स्मृती संघाला सामना जिंकून दिला तर प्रथमला 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आकाश सरडे पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका. जबरदस्त ब्लास्ट. वॉटर टायमिंग. चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार. षटकार. संधी मिळते डीजे मास्टरला. जिंकण्यासाठी 1 चेंडू 3 धावा 3 धावा 1 चेंडू. काय घडणार काय बिघडणार. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण फैलवून घ्या. विनंती आहे. सामना जिंकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक प्रथम याला मिळणार आहे. चला विनंती असेल पंच. एका बाजूला प्रथम एका बाजूला आकाश सरडे. ये चला गेंदबाज. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज आकाश. 1 चेंडू 3 धावा. काय घडणार. आणखी एक मोठा फटका. तिथे झेल टिपलाय. फलंदाज बाद. गिरीश सावंत याने उत्कृष्ट झेल टिपला आणि आपल्या संघाला विजयी मिळवून दिलाय. प्रथम यांनी जबरदस्त खेळ केला. कुठेतरी खेळ कमी पडली आणि हा सामना करंट स्मृती संघ जिंकतोय. धन्यवाद. मी विनंती करेन योगेश कोळी यांनी माईक पुढच्या सामन्याची धुरा आपल्या हातात घ्यायची आहे. चला या सामन्याचा सामनावीर ठरतोय या सामन्याचा सामनावीर ज्याने सामना दिला जिंकून आणि पुन्हा एकदा दिले दाखवून का मीच आहे माझ्या संघासाठी तारणहार. तोच ठरलाय ज्याने सामन्याचा बदललाय रंग. आकाश सरडे या सामन्याचा सामनावीर आहे.